का? मला झोपताना आणि उठल्यानंतर माझे असे ना एक अबंडन्स किंवा ग्रॅटिट्यूडचे व्हिडिओज मला रात्री झोपताना एखादा तरी ऐकायला आवडतो. आणि मॉर्निंगला उठल्यानंतर काहीतरी इन्स्पिरेशनल किंवा आपले प्रॉमिसिंग व्हिडिओज मला ऐकायला आवडतात. सो सकाळी मी रनिंग करायला जाताना माझ्याकडे एक 30 मिनिट्स और 35 मिनिट्सचा व्हिडिओ असतो जो माझ्या कानात चालू असतो. अच्छा, दॅट इज युअर मेडिटेशन. ते तुझं स्ट्रेस बस्टर. मला वाटतं की आपण खूप बिझी लाईफमध्ये आलोय, कॉम्पिटिशन वाढली आहे, आयुष्यात ना खूप स्ट्रेस आलाय आणि ह्या सगळ्यामध्ये द मोस्ट निग्लेक्टेड गोष्ट जर आपल्या रुटीन मधली कुठली असेल तर आपण स्वतः असतो. आपण त्याला बाजूला ठेवतो, आपण आजूबाजूच्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. तू तर युअर अ मदर ऑफ अ किड, त्यामुळे तुला माहिती असेल की तुम्ही पळत असता त्यांच्या मागे, नवऱ्याला काय हवं, मुलीला काय हवं, आणि देन यू डोंट गेट टाइम फॉर युअर सेल्फ. सो या गोष्टी, सकाळचा जो एक्सरसाइजचा वेळ आहे ना, तो त्या बाबतीत मी खूपच पॉझिटिव्ह आणि स्वार्थी आहे की नाही, तिथे कुणीच नाही. मला एकटीला जायला आवडतं धावायला, मी एकटी धावते आणि त्या वेळेत मला तो व्हिडिओ ऐकायला आवडतो. बट या व्हिडिओ ऐकताना आणखी एक गोष्ट मी करते जी मी टिप म्हणून सांगू शकते की मी हेडफोन फक्त एका कानात घालते. बिकॉज मला ब्रिदिंग कडे लक्ष द्यायला आवडतं. माझ्या एक कान माझा रिकामा असतो, एक तर रोड्सवर किंवा बाहेर धावतो हा एक भाग, आणि दुसरा भाग म्हणजे आपलं ब्रिदिंग जेवढं नॉर्मलला राहील आणि कंट्रोलमध्ये राहील त्याच स्पीडने धावावं असं मी शिकले. अच्छा, तुम्हाला धावताना जर का धाप लागत असेल तर प्लीज दॅट्स युअर बॉडी इज टेलिंग यू दॅट ओके यू हॅव टू थोडं थांबा, थोडं हळूवार जा. बरोबर. ही पद्धत असते. धावताना म्हणा, चालताना म्हणा, फास्ट वॉक घेताना म्हणा, जॉग करताना म्हणा, तुम्ही नॉर्मल माणसासारखं न थकता न धापा टाकता कम्युनिकेशन किंवा कन्व्हर्सेशन करू शकत असाल तर त्या स्पीडने करा. तू इथे मुंबईत एकटीच राहतेस बरोबर? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.